तर मस्त हलकी हलकी थंडी पडत चाललेली आहे आणि यामध्ये आपल्याला गरमागरम आलू पराठा नाश्त्यासाठी कुणी दिला तर का आवडणार नाही, नक्कीच आवडेल। तर हाच आलू पराठा कुणाकुणाचा फुटतो किंवा कुणाकुणाचा चिकट होतो किंवा बटाट्याला पाणी सुटतं। तर यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ज्यांना माहीत आहे त्यांना काहीच हरकत नाही, पण ज्यांना माहीत नाही आहे किंवा जे नवीनच स्वयंपाक शिकत असतील त्यांच्यासाठी या नक्की उपयोगात येणार आहेत। नमस्कार मंडळी, मी सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आलू पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। तुम्हाला जेवढं हवं, जेवढं क्वांटिटी हवी तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता। तर इथे मी साधारण 4 ते 5 आलू पराठे बनवण्या इतकं पीठ घेतले, त्यात मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये साधारण 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे, जेणेकरून आपली कणिक जी आहे ती छान मऊ होते आणि कन्सिस्टन्सी येते। तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून मी ही कणिक छान मळून घेणार आहे। ज्यांना कणिक मळायला जमत नाही त्यांच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ करेल की कणिक कशी मळायची। तर आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर कणिक मळताना थोडी सैलच ठेवायची आहे, जास्त घट्ट कणिक मळायची नाही, कारण आलू पराठा जर बनवायचा असेल तर कणिक छान मऊ मळली गेली पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता इथे माझी कणिक छान मळून झालेली आहे। मी आता याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे। तर कणिक मळल्यानंतर तुम्ही साधारण 10 ते 15 मिनिटं ही कणिक झाकून ठेवायची आहे, जेणेकरून ती छान मुरली जाईल आणि आणखी सॉफ्ट होईल। लगेच पराठे घ्यायचे नाही। तर आता आपल्याला घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे। मी इथे साधारण 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता हे बटाटे सर्वात आधी खिसून घ्यायचे आहेत। खिसून घ्यायचं कारण असं की जर आपण बटाटा खिसला नाही आणि त्याचे स्मॅशरने फोडी केल्या तर त्या फोडीमुळे आलू पराठा फुटण्याची शक्यता असते। तर त्यापेक्षा बेटर वे तुम्ही सगळा जो बटाटा आहे उकडलेला तो छान खिसून घ्या। खिसल्यानंतर काहीसा याचा असा टेक्स्चर येतो। आता यामध्ये आपल्याला छान लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे। इथे मी करून ठेवला होता। लसूण मिरचीचा ठेचा घातला की यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोथिंबीर मी लगेच घालणार नाही, कोथिंबीर मी नंतर घालणार आहे, कारण ती मिक्स करताना थोडीशी अशी काळवंडते। तर जेव्हा पराठे करायला घेणार त्यावेळेस कोथिंबीर घालायची। तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घेते। तुम्ही हाताच्या साहाय्याने मिक्स केलं तरी हरकत नाही। सर्व बॅटर असं छानपैकी मिक्स करून घ्या। बरेच जण यामध्ये आणखी काही टाकतात, तुम्ही टाकू शकता, मला मात्र सिंपलच आवडतो। आता मात्र फ्रेश कोथिंबीर घालून मी पुन्हा एकदा हे मिक्सचर छान रेडी केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय। असं वाटतं हे असंच खाल्लं तरी हरकत नाही, पण आलू पराठा करायचा आहे। सो आता हे बाजूला ठेवूयात आणि आलू पराठ्यासाठी जी कणिक आपली भिजलेली आहे त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं तेल टाकून मी ही कणिक छान आणखी सॉफ्ट करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही टेक्स्चर काहीचं असं आहे, अगदी घट्ट नाही, थोडीशी सॉफ्ट करायची आहे। तर आता इथे एक आलू पराठा मी तुम्हाला करून दाखवते। तर सर्वात आधी कणकेचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याची वाटी करायची आहे। तुम्हाला वाटी करता येत नसेल तर तुम्ही सरळ लाटून घेतलं तरी हरकत नाही। आता ही वाटी थोडीशी पसरट करायची आहे, जेणेकरून याच्यात बटाटा छान स्प्रेड होईल। फार खोलगट करायची नाही आणि यामध्ये बटाट्याचं सारण तुम्हाला जसं हवं तसं भरून घ्यायचं आहे। मी माझ्या मुलासाठी करते त्यामुळे थोडं कमीच सारण टाकले। यावर थोडीशी पिठीच टाकायची आहे, जेणेकरून तो आलू पराठा छान फुगला जातो। तर थोडं पीठ टाकल्यानंतर याचं तोंड आपल्याला मस्तपैकी बंद करून घ्यायचं आहे। जास्त तोंड उघडं ठेवू नका, म्हणजे पराठा फुटणार नाही। तर तुम्ही पाहू शकता इथे मी हातानेच याला छान पेड्यासारखं चपटं करून घेतलंय। थोडंसं पीठ टाकून आता याला हातानेच मी थापून घेणार आहे, कारण डायरेक्ट लाटणं वापरलं की पराठा लवकर फुटतो। त्यापेक्षा तुम्ही असं हाताने थोडंसं आपण जशी भाकरी करतो तसं थापून घ्या आणि नंतर थोडं मीडियम साईज झाली की लाटण्याने आपल्याला हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा आलू पराठा फुटण्याचं हेही कारण आहे की तुम्ही लाटणं खूप जास्त जोरात प्रेस करता। तर आता मी इथे छानपैकी हा आलू पराठा लाटून घेतलाय। बघू शकता दोन्ही बाजूनी कुठेही फुटलेला नाहीये, अगदी व्यवस्थित झालेला आहे। तर आता हा आलू पराठा आपल्याला शेकायचा आहे। हा माझा लोखंडाचा तवा आहे, मी याच्यावर टाकलेला आहे तूप। तुम्हाला हवं तुम्ही बटर, तेल जे काही वापरायचं ते वापरू शकता। मी मात्र माझ्या मुलाला तूप लावूनच देते, त्यामुळे तूप टाकले। तर आता हा आलू पराठा टाकलेला आहे शेकायला।
शेकायला टाकल्यावर एक गोष्ट लक्षात घ्या की याला असे हलके हलके बबल्स येईपर्यंत थांबायचं आहे. लगेच आलू पराठा उलटा करायचा नाही. साधारण अर्धा मिनटं तरी याला तव्यावर असाच शांतपणे शेकू द्यायचा आहे आणि अर्ध्या मिनटानंतर उलटा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी हा आलू पराठा मस्त मी शेकून घेतलेला आहे. किती छान टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जर आलू पराठा केला तर तुमचाही आलू पराठा फेल होणार नाही, अगदी छान टम्म फुगेल. दोन्ही बाजूने याला छान लालसर शेकून घ्यायचा आहे आणि पूर्ण शेकला की आता याला गरमागरम सर्व करायचं आहे. तर मुलगा माझा इथेच आहे प्लेट घेऊन, त्याला मी गरमागरम सर्व केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत